महाराष्ट्रातील या गावात बाबळीच्या काट्यांचे ढिगावर ढीग रचून त्यावर पाण्यात सूर मारावा तशी येथील लोक या काट्यांवर उड्या मारत असतात। तर आज पाहूयात पुणे जिल्ह्यातील गुळूंच्या या गावातली एक चित्तथरारक काटेबारस यात्रा। तर हजारो वर्षापासून सुरू असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या या यात्रेत परंपरेनुसार देवाची पालखीतून मिरवणूक काढली जाते। मंदिराजवळच्या मोकळ्या जागेत बाबळीच्या काट्यांचे थर रचले जातात आणि गुलालानं माखलेले भाविक हर हर महादेवाच्या गजरात या काट्यांच्या ढिगात स्वतःला झोकून देतात। तर आता या मागची आख्यायिका अशी आहे की भगवान शंकर म्हणजे ज्योतिर्लिंग देव आणि त्यांची बहीण यांच्यात एकदा वाद झाला होता आणि या वादामुळे त्यांची बहीण त्यांच्यावर रुसून निघून गेली। त्याच्यानंतर देव तिला मनवण्यासाठी गेले, परंतु तिचा राग काही शांत झाला नाही। म्हणून या गोष्टीचा पश्चाताप करण्यासाठी भगवान शंकरांनी काट्यांमध्ये उडी घेतली आणि देवाची ही अवस्था पाहून बहिणीला त्यांची दया आली आणि यानंतर बहीण भावासोबत घरी परत आल्या आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशी ही आख्यायिका सांगितली जाते। या काट्यांच्या ढिगात जर उडी